वैशाली किचन किंगडममध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। आषाढी वारी जवळच आलेली आहे, त्यानिमित्ताने आपण बनवणार आहे साबुदाणा भजी। चला तर आपण बनवूया। साबुदाणा भजी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी दोन बटाटे किसून घेतलेले आहेत, भगरचं पीठ घेतलेलं आहे, भगर भाजून घेतलेला होता, दही, अर्धी वाटी साबुदाणा, मीठ आणि रंग येण्यासाठी लाल तिखट आणि हिरवी मिरची। चला तर आपण बनवूया। सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला, हे भगरचं पीठ आहे ना, हे टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे। नंतर आपल्याला हे बटाटे किसून घेतलेला आहे ना, हा असा पिळून याच्यामध्ये टाकायचं आहे। याच्यामधलं सर्व पाणी निघालं पाहिजे इतपत पिळायचा आहे हा। आपण बटाटा पिळून घेतलेला आहे, सर्व बटाटा पिळून टाकलेला आहे। आता आपण टाकणार याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, रंग येण्यासाठी थोडंसं लाल तिखट, हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे, आणि 2 चमचे दही घ्यायचे आपल्याला। हे सर्व आपल्याला एकत्र करून मिक्स करायचं आहे। पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला। अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे। इकडे तेल तापत ठेवलेलं आहे भजे तळण्यासाठी। तेल तापलं की आपण भजे तळूया। तेल आपलं तापलेलं आहे, आपण आता मीडियम गॅस करूया आणि भजे तळून घ्यायचे। अशा प्रकारे टाकायचे आपल्याला तेलामध्ये। ही भजी खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात, तुम्ही एक वेळ घरी नक्की करून बघा। मी पहिल्या बॅचमध्ये कमीच टाकलेले आहे। हे बघा, आपले भजी तर रेडी झालेले आहे। आपण आता हे काढून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत आणि कुरकुरीत खूप होतात ही भजी। अशाच प्रकारे मी दुसरी बॅच पण तळून घेणार आहे। हे बघा, आपले भजे किती छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि किती कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा, खूप छान झालेले आहेत। याच्यावर आपण थोडं लाल तिखट घ्यायचं दह्यामध्ये, दह्यासोबत खूप छान लागतं ते खायला। हे बघा, आपली साबुदाणा भजी किती छान झालेली आहेत। तुम्ही या आषाढ एकादशीला नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जी माझी व्हिडिओ आहे, जी नवीन रेसिपी येणार आहे, त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार आहे।